राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। परिस्थिती उद्भवल्यानंतर हेनरीपाड्यातील पाण्याचा निचरा लवकरात लवकर कसा होईल याबाबत माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांनी सत्संग परिसरात जाऊन बुजवलेला नाला पुन्हा खुला केलाय। मातीचा भराव काढण्यास सुरुवात करण्यात आली असून 2 ते 3 दिवसात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे। बदलापूरच्या हेनरीपाडा परिसरातील सत्संग विहाराच्या मागील बाजूस उल्हास नदीत मातीचा भराव टाकण्यात आल्यानंतर रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली होती। या भरावासोबतच सत्संग विहाराच्या माध्यमातून शेजारील नाला देखील बुजवण्यात आला होता। अखेर माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी नाला खुला करण्याचं काम सुरू केलंय। नाला टाकलेला मातीचा भराव काढण्यात येत असून त्यामुळे भविष्यात जर पूर्व परिस्थिती उद्भवली तर लवकरात लवकर पाण्याचा निचरा होईल यासाठी घोरपडे यांनी प्रयत्न केलेत। यावेळी स्थानिक नागरिकांसोबतच राजेंद्र घोरपडे यांनी स्वतः उपस्थित राहून काम करून घेतलंय। नाला बुजवण्याची बाब नागरिकांनी राजेंद्र घोरपडे यांना सांगितल्यानंतर त्यांनी नागरिकांना शब्द दिला होता आणि तो खरा देखील करून दाखवलाय। गेल्या अनेक दिवसापासून ह्या विभागामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला होता की सत्संग विहार या संस्थेने मातीचा भराव केलेला आहे, कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी तिथलीच कंपाऊंड वॉलची माती काढून त्यांनी ती नदी पात्रात टाकली होती। तर त्याच्यावरनं प्रश्न निर्माण झाला होता, अनेक नागरिकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता, काही लोकांनी आंदोलनसुद्धा केले। परंतु मला आज सांगावंसं वाटतं की मी त्या दिवशी म्हणजे 8 ते 10 दिवसापूर्वी बोललो होतो की येत्या काही दिवसामध्ये कुळगा बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून हा जो काही सत्संग विहार, नंतर तुमचा मोहन तुलसी विहार, शिवगंगा या ज्या काही बिल्डिंगच्या मागच्या बाजूनी जो पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरता जो नाला गेलेला आहे तो नाला पूर्णपणे पोकलँड JCB टाकून पूर्णपणे स्वच्छ करण्याचं काम आपण करणार आहोत आणि त्याची जबाबदारी मी घेतली होती। त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाला जागून मी या ठिकाणी आज या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे। आपण प्रत्यक्षात या ठिकाणी काम पाहतच असाल की पोकलँड लावून या ठिकाणी JCB पण लावलेले आहेत। उद्या अजून एक पोकलँड येतो आहे, JCB येत आहे आणि हे काम 5 ते 6 दिवसात अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। पूर्ण नाला रुंद होईल, नाल्यामध्ये असलेला संपूर्ण गाळ काढला जाईल आणि या भागामध्ये जे काही पाणी येतं पावसाचं पाणी त्याचा आलेल्या पाण्याचा निचरा त्वरित होईल याची दक्षता घेऊन आम्ही या ठिकाणी हे काम सुरू केलेलं आहे। या विभागातील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मी सांगू इच्छितो की कोणीही भयभीत होऊ नये, चिंताग्रस्त होऊ नये। आपल्याकडे जे काही दरवर्षी पाणी येत असतं त्याचप्रमाणे यंदासुद्धा पाणी येईल नाही येईल त्याची शाश्वती नाही, शेवटी ते पडणाऱ्या पावसावरती अवलंबून आहे। परंतु आलेल्या पाण्याचा निचरा हा लवकरात लवकर होऊन आमच्या नागरिकांना दिलासा कसा मिळेल याकडे बघण्याचा आपला हेतू असल्यामुळं हे मी स्वतः या ठिकाणी जातीनिशी उभं राहून पोकलँड लावून हा नाला स्वच्छ करत आहोत। एक 8-10 दिवसापूर्वी आम्हाला समजलं की नदीमध्ये भराव टाकायचं काम चालू आहे, तर मी बघितल्यावर मीही त्या आंदोलनात एक दिवस सहभागी झाले होते आणि मी पाहिलं की आमचा म्हणजे नदीचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न होत होता असं मला वाटलं। परंतु आमचे जे गेले 25 वर्ष आमचा भाग पूरग्रस्त भाग आहे। गेले 25 वर्ष ह्या भागाकडे आमचे विद्यमान नगरसेवक राजन घोरपडे यांचं बारकाईने लक्ष आहे। परंतु दादांपर्यंत आम्ही दादांच्या घरची पूजा वगैरे ते व्यस्त असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क नाही केला। परंतु जसंच दादा पूजेतून रिकामे झाले आणि त्यांनी लगेचच सर्वांना सांगितलं की मी हे नाला वगैरे रिकामा करून देऊन कोणाच्या जीवाशी खेळणारे तर आमचे नगरसेवक नाही आहेत, कोणाच्या हाकेला न धावणारे असेही आमचे नगरसेवक नाही आहे। त्यामुळे मला माहीत होतं की आमचे नगरसेवक हे काम चोखपणे बजावतील आणि हे आमच्या घरापर्यंत पाणी येणार नाही आणि जरी आलं तरी आमच्या मुखामध्ये पहिला अन्नाचा घास घालणारे आमचे नगरसेवक आहेत। म्हणजे माझा तर त्या व्यक्तीवर पूर्ण भरोसा आहे। मी गेली 25 वर्ष त्या व्यक्तीबरोबर आहे। दोघंही नवरा बायको असे आहेत की त्यांच्यापर्यंत कुठली गोष्ट गेली आणि ती होणार नाही असं कधीच झालं नाही। आणि हा एवढा मोठा प्रश्न राजनदादा मार्गी लावणार ह्याची मला पूर्ण खात्री होती, म्हणून नंतर मी आंदोलनात भाग नाही घेतला। कारण मी स्वतःच BJPची 25 वर्षाची कार्यकर्ते आणि मी दादांना चांगलं ओळखते, रुचिता घोरपडे यांना मी चांगलं ओळखते। त्यामुळे मला माहीत होतं की आमचा दाता शेवटी राजनदादाच आहे। त्यामुळे हे काम मार्गी लागलेलं आहे। आपण तर पाहत आहे की दादांनी त्या दिवशी शब्द दिला होता
तर हे काम मार्गी लागलेलं आहे. तरी आता सर्वांनी पण परिसरातील नागरिकांनी पण याची दखल घ्यावी की स्वतः येऊन बघावं. जसं ते आता आंदोलन करतायत सगळे की स्वतः पण येऊन बघावं की काम मार्गी लागलेलं आहे. जर काम मार्गी लागलेलं आहे तर मग आपण त्यांना विचारायचं की बाबा दादा कुठपर्यंत काम आलं. उगीचच आंदोलनं वगैरे हे करण्यापेक्षा दादांना जाऊन विचारायचा प्रश्न की दादा कुठपर्यंत काम आलं. नसेल आलं तर त्यांच्याकडून ते उभं राहून करून घ्यायचं. या ठिकाणी राजन घोरपडे यांच्या माध्यमातून जो तुलसीविहारच्या पाठीमागून जे नदीपर्यंत येणारा नाला आहे त्याचं पूर्ण साफ करण्याचं काम चालू आहे. पूर हा 50 वर्षापासून या विभागामध्ये येतच असतो. हे काम चालू आहे म्हणून या विभागात पूर येतो असं नाही आहे. तर या विभागातील नागरिकांनी घाबरायचं कारण नाही आहे, कारण पूर हा 50 वर्षापासून या विभागात येतच आहे. पण काही नागरिकांनी या ठिकाणी म्हणजे बाहेरून येऊन आमच्या लोकल पब्लिकला इथे घाबरवायचं काम केलं का ह्या भरणीमुळे पूर येऊ शकतो. तर असं होऊ शकत नाही. आपण हा मुख्य नाला राजन घोरपडे यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून हा पूर्ण साफ करतो आहे, जेणेकरून ह्या विभागात जो पुराचं पाणी येतं ते पाणी आल्यानंतर सुद्धा पटकन त्या पाण्याचा निचरा होऊन ते पाणी नदीला जाईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. आणि ह्या नाल्याचं काम एक 4 ते 5 दिवसामध्ये राजन घोरपडे यांच्या माध्यमातून पूर्ण होऊन जाईल.